रोजच्या जेवणामध्ये प्रोटीनची आवश्यकता योग्य प्रमाणात असायला हवी. परंतु प्रोटीनचा विषय आला की बऱ्याच जणांचा कल हा नॉनव्हेजकडे वळतो. पण नॉनव्हेजपेक्षा सुद्धा आपल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. तर अशीच आजची ही प्रोटीनयुक्त रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यासाठी फारशी तयारी करण्याची गरज नाही, वाटण करण्याची सुद्धा गरज नाही. अगदी झटपट अशी ही मोड आलेल्या मटकीची आमटी तयार करणार आहोत. त्यासाठी लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. वेलकम बॅक कुकिंग अँड ब्लॉगिंग विथ भाग्यश्री. नमस्कार. तर इथे आपण मोड आलेल्या मटकीची आमटी करणार आहोत. त्यासाठी मी एक बाउल भरून मोड आलेली मटकी घेतलेली आहे. हे पहा, अगदी कमी साहित्यात तयार होणारी ही मटकीची आमटी आहे. तर लगेच रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 1 वाटी मटकी घेतलेली आहे. एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे. एक छोटा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. कढीपत्ता आहे, कोथिंबीर थोडी चिरून घेतलेली आहे आणि लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक. एवढ्याच साहित्यात आपली झणझणीत अशी ही मटकीची आमटी तयार होते. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जावा. आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालणार आहोत. हे दोन्ही छान तडतडलं की यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता घालून नंतर यामध्ये लसूण पाकळ्या ज्या आपण चिरून घेतलेल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत आणि 2 मिनिटं याला परतून घ्यायचं. म्हणजे या लसणाचा आणि कढीपत्त्याचा तेलामध्ये खमंग असा वास येतो. नंतर यामध्ये कांदा घालायचा आहे भाजायला. आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे. आता इथे कांदाही आपला 2 मिनिटं छान असा परतून झालेला आहे. हे पहा, रंग देखील बदललेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो सुद्धा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला. सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही भाजी करायला अगदी सोपी आहे. कोणतं वाटण वगैरे करायची गरज नाही, डायरेक्ट अशी फोडणी टाकू शकता तुम्ही. आता आपल्याला जे मटकीचे मोड आणलेले होते ते देखील मी या कांदा, टोमॅटो आणि तेलामध्ये परतून घेणार आहे. थोडा वेळ परतून घेतलं म्हणजे यातील जो कच्चापणा आहे, जो वास आहे तो निघून जातो. आणि तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला हे 2 ते 3 मिनटं. त्यामुळे मटकीला आपल्या छान असा सुवास येतो आणि आमटी ही आपली लवकर शिजली जाते. आता 2 मिनिटं मी हे छान असं कांद्यामध्ये या तेलामध्ये परतून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये मसाले ॲड करू. आता इथे मी 1 चमचा भरून आपला कांदा लसूण मसाला टाकणार आहे. नंतर अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे. थोडीशी हिंग पावडर घालून घेणार आहे. तुम्ही हवं तर यामध्ये गरम मसाले, धनेपूड हे देखील वापरू शकता. आता हे छान असं मटकीमध्ये परतून घ्यायचे आहेत हे मसाले देखील. आणि शक्यतो आमटीला, पातळ भाजीला जेव्हा मी अशी आमटी करत असते तेव्हा गरमच पाणी वापरते. तुम्ही देखील शक्यतो गरमच पाणी वापरा, जेणेकरून आपल्या आमटीला एकदम छान अशी चव येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुमच्या आमटीला देखील खूप छान चव येणार आहे. हे पहा, आता यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे. आता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते. आणि घट्टसरपणा येण्यासाठी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेतले आहे. आता मटकी शिजण्यासाठी मोठ्या गॅसवरच आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. आता ही आपल्याला आमटी थोडा वेळ हलवून घ्यायची आहे. नंतर गॅस लो टू मिडियम ठेवून आपल्याला ही 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून आपली ही मटकी लगेच शिजली जाते. कारण आपण ती तेलामध्ये थोडीशी परतलेली होती आणि यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे त्यामुळे आमटीला
दाटसरपणा येण्यास मदत होते आणि आमटी अशी खूप छान चवीला लागते. आता इथे उकळी आलेली आहे. गॅस लो टू मिडियम केलेला आहे आणि ताट झाकून आपल्याला ही आमटी एक 5 ते 7 मिनिट आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. थोडंसं तिरकच असं ताट झाकून ही आमटी मी इथे शिजवून घेतलेली आहे. हे पहा, आता आपली ही रस्सा भाजीची आमटी तयार झालेली आहे. ही आमटी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. चवीला अगदी छान लागते आणि झटपट तयार होते. चला तर मग इथे आपली मोड आलेल्या मटकीच्या कडधान्याची ही आमटी तयार झालेली आहे. तुम्ही अशीच या पद्धतीने थोडं कमी पाणी वापरून उसळ देखील करू शकता. ती देखील चवीला खूप छान लागते. काही गडबडीच्या वेळेस सकाळच्या टायमिंगला अशा पद्धतीने झटपट तयार होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप आभार. परत भेटू अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.